तिलाच भेटायला मी जाणार आहे. एक स्वप्न होतं ते आता स्वप्नच राहील, जे कधीच पूर्ण होणार नाही आहे. म्हणजे मी गेली तरी आता हे कधीच स्वप्न पूर्ण होणार नाही आहे. मी त्या दिवशी गावी गेलेली, तुम्ही सगळ्यांनी बघितला माझ्या आजीचा व्हिडिओ. तर त्याच दिवशी मी माझ्या गावी म्हणजे आजीच्या घरी पण गेलेली, जिकडे की नवीन घर बांधलं आहे. आणि तिकडे मी खूप दिवसांनी गेलेली, म्हणजे जवळजवळ वारीनंतरनं पहिल्यांदा गेलेली. त्याच्या आधी कधी गेली होती मला आठवत नाही, आणि त्याच्यावर काम पूर्ण झालं मी पहिल्यांदा गेलेली. बघायचंय माझं माहेरचं घर कसं आहे, किती काम झालंय. तर फायनली मी आलेली आहे घरी, आणि खूप दिवस झालं तुम्ही माझं घर बघितलं नाही, आणि मी सुद्धा स्वतः अजून घर बघितलेलं नाहीये. या आज तुम्हालाही दाखवते, आणि मलाही बघायचंय की कसं झालंय माझं माहेरचं घर. तर इतकं छान झालंय म्हणजे मलाच विश्वास बसत नाही. अजून थोडा थोडा पसारा पडलेला आहे, कारण की इतकं छान वाटतं. या तुम्ही नंतर बोलू. इकडे चप्पल बघू बाहेर, चप्पलाचं जरा नाही घालायची बाळा. हा आहे आपला हॉल, आणि खरंच जेवढा मोठा आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतो तेवढाच मोठा आहे. कारण गावचं घर असलं ना की थोडं ऐश पैश पाहिजे ना, असं मोकळं मोकळं. म्हणून बघा जवळजवळ इथून तर इथपर्यंत असा भला मोठा हॉल काढलेला आहे. आणि मी कालच बोलली तुम्हाला की आमचं जे पुण्याचं सामान आहे तर ते आम्ही इकडे आणणार आहे. तर जो माझा बेड आहे तर तो तिकडे आणून ठेवणार आहे. आणि व्हेंटिलेशनसाठी माहिती आहे, मी सामानाचं नंतर सांगते की काय कुठे ठेवणार आहे. पण व्हेंटिलेशनसाठी आम्ही ना खूप मोठ्या मोठ्या विंडो काढल्यात इकडे बघा, म्हणजे अजिबात पण अंधार येऊ नये म्हणून अशा मोठ्या मोठ्या विंडो काढल्यात. त्या विंडोचा तर उपयोग फक्त उजेड येण्यासाठी आहे, कारण की आमचा हात तिथे पुरणार नाहीये. आम्ही फक्त ते असं स्टँडचे बंद ठेवणार आहे, फक्त उजेड येण्यासाठी. कारण तिथे जर नसताना थोडासा अंधार पडला असता, तर म्हणून आम्ही एकाच हॉलमध्ये दोन दोन खिडक्या काढलेल्या आहेत. तर ही खूप मोठी आहे. किती बाय कितीची आहे पुन्हा? 6x5. 6x5. 6x5 ची काढलेली आहे. तर चला इथे पण असं थोडासा स्पेस ठेवलाय, काही पण आपल्याला ठेवायला. त्यानंतर सगळ्यात फेवरेट आमचं ते म्हणजे इकडे ना आम्ही मी कुठे काय ठेवणार आहे एक मी माझ्या अंदाजानुसार सांगते बरं का. तर इकडे आम्ही देवघर ठेवणार आहे, कारण हा कोपरा देवाचा असतो. तर म्हणून कारण इकडे पूर्व बाजू, इकडे पश्चिम बाजू, तर पूर्व पश्चिम आहे आणि दक्षिण उत्तर असं. तर इथे टीव्ही युनिट असणार आहे, आणि इकडे सोफा वगैरे ठेवाय, बरंच काय 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 प्लॅनिंग आहे. आणि आता सगळ्यांचा प्रश्न असेल कलर का नाही दिला, तर कलर आणि लाइटिंग बाकी आहे. तर कलर म्हटलं आता पावसाळा आला, नेमकं आमचं काम संपलं आणि पावसाळा आला, तर म्हटलं 2-4 म्हणजे पाऊस भेटू दे त्याला आणि मग घेऊ. पण नंतर विचार केला की डायरेक्ट चांगलं ह्या पावसाळ्याचं सगळं पाणी त्याला जिरू दे, आणि मग दिवाळीमध्ये वगैरे आपण याला कलर देऊयात, म्हणजे ह्याचा पक्का पण होऊन जाईल. त्याच्यामुळे अजून दिवाळीपर्यंत काय आम्ही कलर देणार नाहीये. आणि टाईल्स बघा मी कशी बसवलेली. त्यानंतर इकडे आहे आपला किचन. तर बापरे, मला वाटतच नाही माझं घर आहे. मी डायरेक्ट शॉक, काय बोलू आता, इतकं छान वाटतंय ना. इकडे ना मस्त सगळे भांडे लावायला कडप्प काढले. आणि याला आम्ही इन फ्युचर ना ते हे असतं बघा, काय म्हणतात तो, फर्निचर म्हणजे प्लायवूड असं, ते आतमध्ये नाही करायचं, पण फक्त असं मांडले टाईप असं ओपन करायला. हे पण बंद करून घेणार आहे. मोठे मोठे डबे वरती बसतील. ही बघा माझी गोड आजी, तिलाच भेटायला मी जाणार आहे. वाटतच नाही मला ही माझी आजी इतकी वेगळी दिसते. आता तुम्ही ते बघून घ्या बरं का, आणि पुढे तुम्हाला ती आजी दाखवते. तर ही ती वाटते का तुम्ही बघा. तर ही माझी आजीचा फोटो ते ठेवू आपण. बरंच काय 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 नको बाळा. हा आपला किचन ओटा, हा एकदम परफेक्ट आम्ही आमच्या बापाने केलेला आहे. तर इकडे बघा बरोबर असं असं एल मध्ये घेतलाय, आणि इकडे बेसिन वगैरे छान आहे ना. हे बघ, मलाच माहित नव्हतं कॉक वगैरे, म्हणजे चॉईस करायच्या वेळेस मी होते टाईल्स वगैरे मी चॉईस केलेल्या, पण ह्याच्या वेळेस नव्हत्या. आणि इकडे बघा, इकडे किचन मधनं स्वयंपाक करता करता किंवा भांडे घासता घासता तिकडे रोड दिसेल असं मस्त ठेवलंय. तर इकडे सुद्धा किचन इकडे बघा मी टाईल्स किती भारी लावली आहे. झालं का आपलं घराचं काम बऱ्यापैकी. खूप थोडं राहिलंय म्हणजे इथलं पण,
पण हे खूप आवडलं मला की मी तिकडे फ्लॅटला पण अशी टाईल्स लावलेली आहे. त्याला काय म्हणता येईल, अशी लांब लांब मोठी मोठी वाली अखंड, आणि कारण त्याच्यावर तेल वगैरे उडत नाही. आणि इकडे बाथरूम आहे. बाथरूम पण मी बघितलं नाहीये. हे बघा, इकडे पाणी वगैरे येईल. हा, पाणी आता आपली टाकी ठेवलेली आहे ना, तर इकडे आम्ही बाथरूम काढलंय. आणि आता इथे लाईट नाहीये, तर इकडे हे असं पूर्ण बाथरूम, ही किचनची आणि ही टाईल्स एक बसवली आहे. आणि वरती इथे ना स्टोरेज काढले, म्हणजे आपल्याला काय म्हणतात ते काय असतं पुन्हा पोटमाळा. हा, इकडे शॉवर वगैरे पण बसवलाय. आणि इकडे गिझरचा पॉइंट काढून ठेवलाय. छान आहे, लाईट लावल्यावर अजून छान वाटेल. आणि इकडे आम्ही याचा पॉइंट काढलाय, वॉशिंग मशीनचा पॉइंट काढलाय. तर इकडे स्पेस पण आहे, म्हणजे वॉशिंग मशीन जरी या कोपऱ्यात बसली ना तरी पण इकडे आम्ही असा पडदा वगैरे टाकून चेंज वगैरे करायला, कारण आता 2च रूम आहेत ना आपल्याकडे. तर मी इकडे किचन आणि बाहेर हॉल आहे. खूप जास्त पाहुणे वगैरे असले तर मग मी म्हटलं इकडे असा पडदा टाकून घेऊयात, इकडे वॉशिंग मशीनची जागा, आणि प्लस इकडे आपण चेंज वगैरे पण करू शकतो जर सपोज असलेच पाहुणे तर. नाहीतर बाथरूम पण आहे. आणि मग त्याच्यानंतर बाल्कनी. आता ही बाल्कनी. तर ही आमची बाल्कनी कसली भारी बघा, कसली मोठी आहे. आम्ही आरामात ऐश पैश मध्ये इकडे झोपू शकतो. आणि इकडे मोठ्या मोठ्या कुंड्या पण ठेवू शकतो. पण मला प्रश्न पडलाय, आम्ही राहणार नाही त्या कुंड्यांना पाणी कोण टाकणार म्हणून. पण तरी पण असं आलं गेलं इथं बसायला उठायला छान आहे, म्हणजे बसायला पण छान आहे. कारण इकडे डायरेक्ट रोड दिसतो, छान वाटतं. एक 4 वाजताच्या टायमिंगला तर खूप छान वाटतं. तर छान असा आमचा इथला एरिया. इकडे आम्हाला एक कपडे भांडे धुवायला दगड, म्हणजे असं इथे ना असं करून घेणार आहे, ते काम राहिलंय. पण बाकीचं करून घेतलंय, नळ वगैरे. बाबू बाजूला हा, इथे ना नळ वगैरे करून घेतलाय. आणि इकडे पाणी जाण्यासाठी करून घेतलाय. तर असं मोठं अशी जागा आहे ना, आम्ही दगड वगैरे टाकून धुवायला. तशी गरज नाहीये कारण वॉशिंग मशीन असणार आहे, पण वाटलंच कधी की हाताने धुवायचे तर इथे आम्ही झोपू पण शकतो बरं का. असं खूप जण झोपू शकतो. सपोज उन्हाळ्यात वगैरे आम्ही आलो आणि खूप गरम होते तर कुठे झोपणार, मग आपण इथे झोपणार. तर छानसा आमचं घर रेडी आहे. आता राहिला प्रश्न पत्र्यांचा. एक मिनिट. तर राहिला प्रश्न पत्र्यांचा की दीदी तू पत्रे का टाकले. तर इकडे राहायला कोणी नाहीये, हे आम्ही आमच्यासाठीच बांधलंय. तर आम्हाला इकडे आम्ही 2 दिवसासाठी ते 3 दिवसासाठी येणार. मग आम्ही पत्र्याच्या घरात पण राहू शकतो. तर उगीच स्लॅब टाकून खर्च वाढवायचा. आम्हाला पुण्याला पण खूप सगळा खर्च असतो. आम्हाला तेल मीठ जसं सगळ्यांना सगळं विकत घेऊन खावं लागतं तसं आम्हाला पण आहे. आणि म्हणून आम्ही इकडे जास्त काही खर्च नाही केला. पण हा केलाय तो आम्ही आमच्या मनाने खूप केलाय. कारण आमचं काहीही प्लॅन नव्हता की घर बांधायचं आहे. अचानक सगळं झालं आणि म्हणजे अचानक प्लॅन केला आणि घर बांधलं गेलं. त्या मानाने सुद्धा आमचं खूप छान झालंय. आणि फक्त 1 महिन्यामध्ये हे घराचं काम पूर्ण झालेलं आहे. टाईल्स बघा पूर्ण पत्र्यापर्यंत लावलंय, जेणेकरून आम्ही आलो कधी असं आलो सपोज आता मी आलीये, आता तर मांडायचं राहिलंय सगळं, पूजा वगैरे व्हायची आहे म्हणून आम्ही इकडे पण काही ठेवलेलं नाहीये सामान, थोडंसं काम राहिलंय. पण आलो पटकन तर धूळ वगैरे असेल तर आम्ही पटकन पाणी वगैरे मारून क्लीन करू शकतो. ह्या हिशोबाने आम्ही इकडे टाईल्स बसवलेले आहेत उंच उंच. छान वाटतंय ना घर? कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर खूप जास्त खुश आहे. ती बाल्कनी म्हणजे माझा फेवरेट एरिया झालाय. आणि जसं मला असं मोकळं ढाकळं घर पाहिजे होतं एकदम मोठं तसं हॉल पण झालाय. एवढं भारी वाटतंय ना. ही गोष्ट खूप मोठी असते माहिती का, जेव्हा आपण आपलं आई वडिलांकडचं घर बांधतो ना, ही गोष्ट खूप मोठी असते. कारण की बरेच जण असं म्हणतात की एकदा सासरी गेलं की सासरची होऊन जाते, पण असं नाहीये. एवढं माहेरचं घर बांधणं पण खूप मोठी गोष्ट आहे. असं नाही की म्हणजे मी एकटीने बांधलंय, आमच्या तिघींचंही सांगते. तर म्हणूनच मला एवढ्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही होत. माझ्या पण फ्लॅटचं फर्निचरचं काम चालू होतं, परत इकडचं पण गावचं पण घराचं काम केलं, इकडे पण पैसे दिले. मला पण बऱ्याच जणींनी कमेंट केल्या की तू अशी का वागते. तर नाही, तो गैरसमज आहे असं समजा. कारण तुम्हीच विचार करा ना की गावचं पण घर, पण माझं स्वतःचं घर एकाच महिन्यात बांधकाम चालू केलं. तिकडचं फर्निचर आणि इकडचं बांधकाम एकाच महिन्यात चालू केलं आणि दोन्हीकडे पण मी सोबत पैसे दिले. म्हणून थोडंसं प्रॉब्लेम असतात, पण सगळ्या लगेच असं निगेटिव्ह नाही विचार करायचा कोणाबद्दल. सो तर कसं आपलं माझं माहेरचं घर कसं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मला ना, मी पंढरपूरची वारी केली ना
तर पंढरपूरच्या वारीमध्ये पण जेवढे सबस्क्रायबर भेटले, फॉलोअर्स भेटले ना, सगळे म्हणायचे दीदी तुझं माहेरचं घर बांधायला काढलं होतं, झालं का. तर खास त्यांच्यासाठी हो झालं बरं का. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने ना ॲटलिस्ट आमचं घर छान असं उभं राहिलं आहे. आता फक्त कलर, लाईटिंग आणि पूजा एवढंच काम बाकी आहे. तर ते सुद्धा तुमच्या आशीर्वादाने लवकरच होईल. तर कसं वाटलं माझं घर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. तर हा बघा आपल्या घरासमोरचा ओटा आहे, पण ह्याचं काम राहिलेलं आहे. इथे आहे ना टाईल्स बसवायच्या राहिल्या, तिथे ठेवलेल्या आहेत. आणि इकडे वरती बघा आपलं कनेक्शन काढलेलं आहे पाण्याचं, की जेणेकरून सगळीकडे पाणी जाईल आतमध्ये, घरातल्या घरात पाणी राहील. आणि हे कनेक्शन बाहेरून काढलेलं आहे. आणि इकडे असं बसायला उठायला केलंय, की दुपारचं वगैरे कधी वाटलं इथं बसायचं तर बसू शकतो. असं ते नाही बाबू वरती नाही पडशील. तर छान असं आमचं घर आता असं वरती आलेलं आहे. खूप जास्त असं खाली होतं, तर वरती आलं तर छान वाटतंय. आणि तिथे गेल्यावर पण माझ्या आजीची, म्हणजे मी ज्यावेळेस होम टूर दिला ना, तर त्यावेळेस माझ्या आजीचा तिथे फोटो होता. तिथे पण मी तिची आठवण काढली. आणि मी तिथे असं बोललेली की, म्हणजे माझ्या चुलतीला बोललेली, माझ्या आत्यांकडे पण ज्यावेळेस गेली ना, तर त्यावेळेस मी त्यांना बोलली की मला आज सकाळी लवकर यायचं होतं, पण थोडंसं टाईम मॅनेजमेंट बिघडलं, नाहीतर मी आजीला आज घरी घेऊन जाणार होते वगैरे. म्हटलं जाऊ दे, आता नेक्स्ट टाईम आली ना की तिला सगळं घर दाखवणार आणल. पण ना जिच्यासाठी घर बांधलं ना तीच राहिली नाही. मला तर त्या घरात नसं काही करायचं मूडच राहिलेला नाही आहे. पण कारण की ती आम्हाला लहानपणी ना कायम बोलायची की आपण इथे असं मोठं घर बांधू, घर म्हणजे असं बोलायची की घरावर स्लॅब वगैरे टाकू, तिकडे आपण धान्यवाळ टाकू वगैरे, असं तिचं खूप स्वप्न होतं. ठीक आहे, आम्ही स्लॅबचं नव्हतं बांधलं, पण तिचं स्वप्न एक होतं की घर बांधायचं. हे खूप मोठं स्वप्न होतं. तर ते घर आम्ही बांधलं आणि खास तिच्यासाठी बांधलेलं. आणि आमच्या तिघींचा पण असा मोठा प्लॅन होता की तिला घेऊन येऊ. तिला आठवत नव्हतं, तिचं पूर्ण स्मरणशक्ती गेली होती, तिला आठवत नव्हतं. पण जाऊ द्या, तिने डोळ्यांनी बघितलं असतं, थोडंफार खुश झाली असती, तिला आम्ही थोडंफार आठवण करून दिली असती. पण हे सगळं स्वप्नच राहिलं. शेवटी तिची डायरेक्ट डेड बॉडी तिथे आली, तिला स्वतः घर बघायला भेटलं नाही. आणि मला काय माहिती काय का माझं नियोजन फिसकटलं मला माहीत नाही आहे, मला कळत नाही आहे. आणि मला माझ्यावर खूप जास्त चिडचिड होते की का मी लवकर गेली नाही त्या दिवशी, का मी तिला माझ्या आत्यांच्या घरून माझ्या घरी, तिच्या घरी तिला घर दाखवायला घेऊन गेली नाही. खूप जास्त चिडचिड होते.